11व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलाने गळफास घेऊन संपविली आपली जीवनयात्रा। करोला शेतशिवारात घडली घटना, थारगाव हळहळले। आष्टी शहीद तालुक्यातील थार येथील नयन प्रवीण कांबडी वय वर्ष 16 हा लोकमान्य महाविद्यालय आष्टी येथे 11व्या वर्गात शिक्षण घेत होता। आई वडिलांना एकुलता एक अशा या अल्पवयीन मुलाने थारगावच्या करोला शेतशिवारात सागाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 20 मार्च रोजी रात्री 11:45 दरम्यान उघडकीस आली। अल्पवयीन मुलाच्या आत्महत्येची चर्चा गावात पसरताच हळहळ व्यक्त झाली। सविस्तर बातमी अशी की थार गावातील शेतकरी प्रवीण कांबडी यांना 2 मुले होती। त्यातील नयन हा आई वडिलांचा एकुलता एक लाडका मुलगा होता। शिक्षणात हुशार असल्यामुळे त्याला आष्टीतील लोकमान्य महाविद्यालय येथे तो 11वीला शिक्षण घेत होता। हसऱ्या स्वभावाचा, हुशार, कबड्डी व कला क्षेत्रात तो हिरिरीने भाग घेत असत। मात्र 20 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता तो घरच्या शेताच्या दिशेने करोला या शेतशिवारात गेला होता। सायंकाळी 10 वाजले तरी तो घरी जेवण करायला आला नाही म्हणून दूरध्वनीवरून शोध सुरू झालाय। मात्र दूरध्वनीची रिंग वाजत होती तरी पण प्रतिसाद येत नव्हता म्हणून वडील प्रवीण आणि नातेवाईक यांनी शेताच्या दिशेने धाव घेतली। 11:45 एका सागाच्या झाडाला मृतदेह लटकलेला आढळला। या घटनेची माहिती आष्टी पोलिसांना देण्यात आली। आष्टी पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह आर्वी उपजिल्हा रुग्णालय येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला। अल्पवयीन मुलाच्या मृत्यूने थार गावात हळहळ व्यक्त होत आहे। आत्महत्या करण्यामागे नेमके कारण काय हे मात्र अद्यापही कळू शकले नाही। पुढील तपास आष्टी पोलीस करत आहेत। मुख्य संपादक सूरज एल ठाकूर, गांधीगिरी न्यूज 24 आष्टी वर्धा।